निवृत्ती ज्ञानदेव सोपानमुक्ताई दीनाथ चांदे तुकाराम पूर्वरंग आणि उत्तरंग यांची तर जोड नीट हवीच. ज्यांना कीर्तनासारखं करायचंय त्यांच्यासाठी. पण गजल सुद्धा मधला किंवा कुठचाही कुठेतरी त्याचा ताळमेळ घालता येईल असा असावा. हाच गजल का केला बघा. याच्यात तर फक्त नामावली आहे निवृत्तीपासून तुकाराम माझ्याकडे. थोडं वेगळं मागे मी ह्या विषयावर बोललोय त्यामुळे ते बोलणार नाही. याचा अर्थ सांगितलाय मी. निवृत्तीपासून तुकारामापर्यंत का जायचं ते मी मागे एकदा सांगितलंय. ते मला आठवत आहे त्यामुळे ते नाही मी वेगळं सांगणार आज. आपण मगाशी म्हटलं ना ज्ञानदेव रचिला पाया तुका झाला ते कळलं. बघा याची सुरुवात कुठून आहे. निवृत्ती ज्ञानदेव पाया कुणी घातला. ज्ञानदेवाने घातला. हे सार्वमत आहे याच्यावर एकमत आहे. पण मला सांगा ज्ञानेश्वरांच्या आयुष्याचं चरित्र तुम्ही जर वाचून बघितलं तर ज्ञानेश्वरांनी केलेली प्रत्येक गोष्ट निवृत्तीनाथांच्या आशीर्वादाने केली. त्यांचे सद्गुरु तेच आहे. म्हणजे ज्ञानदेवांचा मुळात पाया काय आहे. निवृत्तीनाथ. सद्गुरूंच्या आज्ञेशिवाय किंवा त्यांच्या मान्यतेशिवाय एकही गोष्ट ज्ञानेश्वरांनी आयुष्यात नाही केली. लक्षात घ्या. नाहीतर खरं तर ते लवकर समाधिस्थ होणार होते. माहिती असेल सगळ्यांना. 16व्या का 17व्या वर्षीच ते समाधिस्थ होणार होते. पण निवृत्तीने सांगितलं नाही 2 वर्ष काम. मग सोपान म्हणाला दादा माझ्यासाठी किंवा मुक्ताई म्हणाला माझ्या म्हणून ते वाढलंय. म्हणजे मुळात ज्ञानदेवांचाच पाया कुठे आहे. निवृत्ती. म्हणून आधी निवृत्ती आहे. आणि या पायाच्या आधारावर कळस कोण आहे. तुकाराम महाराज. हे एक कारण हा गजल केला जाता. आणि दुसरं कारण आपला पूर्वरंग आहे 60वीला हरी जिही हृदय मंदिरी त्याची सरळी येड झाला सफल व्यापार. या संतांची नावं घेतली त्यातल्या कुणाचंही चरित्र काढून बघा. कुणाचंही या प्रत्येकाची येडझाळ सरली बघा. आणि त्यांचा व्यापार सफल झालाय. जन्म मृत्यूचा. आपल्यासारखा व्यापार नाही म्हणते म्हणून यांच्याच नावाचा गजल. किंवा आपल्याकडचा कुठचाही संत घ्या. जे महाराजांनी सांगितलं ना 60वीला हरी जिही हृदय मंदिरी ते हे प्रत्यक्ष जगले लोक. प्रत्येकाच्या हृदयामध्ये फक्त भगवंत होता आणि म्हणून त्यांचा व्यापार सफल झाला. लक्षात. अर्थात काही संत आपल्याला माहिती आहेत काही संत आपल्याला माहिती नाही. कीर्तन तुमचे ते खूप झाले त्यामुळे अनेक संतांची चरित्र तुमचे ते झाली असते. त्यामुळे कदाचित कधी रिपिटेशन होतं आवृत्ती होते. मग आपण आज आता संतांमध्ये स्त्रिया पण होत्या त्या काळात सगळ्या अधिकार होता. आपण मला वाटतं इथे कानोपात्रा पण पाहिलंय वेण्णास्मरण पाहिले आहे. आज आपण वेगळं थोडं चरित्र बघूया.
द्विजवंशी संत सखू, द्विजवंशी संत सखू, झाली कराडात कृष्णच्या काठी, भक्तीसाठी स्त्रियेच्या, भक्तीसाठी स्त्रियेच्या, स्त्री झाला पांडुरंग जगजेठी. लक्षात आलं असेल सगळ्यांच्या की कोणाचं चरित्र आहे. कदाचित तिथे कुठच्या तरी बोल इथे किंवा वरती मांडलं असेल, पण मला जगत कसं मांडलं. संत सखू आपला पूर्वरंग साठवला हरी नंतर कसं कल्याण होतं. ही संत सखू तिचे आई वडील वारकरी होते आणि वारकऱ्यांच्या पोटी जन्माला आली. त्यामुळे लहानपणापासून जे बाळकडू म्हणतात ना, हल्ली वळत नाही, हल्ली गोळ्या, तर हिला बाळकडू जे मिळालं ना ते नामाचं, भक्तीचं आणि वारीचं मिळालं. लहानपणापासून आई वडिलांबरोबर संत सखू वारी करत होती आणि दिसायला छान होती, नीटनेटकी होती, चपळ होती, काटक होती, सगळंच चांगलं होतं, काहीच वाईट नव्हतं. आणि आई वडील वारकरी त्याच्यावर वारीला जायची, सगळी घरची कामं बिमं हुशार होती. आणि अशीच एक दिवस नदीवरती धुणी भांडी करायला, कारण नदीवर जायची पद्धत होती, नदीवर गेली आणि धुणी भांडी करत असताना तिची चलाकी, तिची चपळता दुसऱ्या एका स्त्रीच्या लक्षात आली आणि तिने बघितलं, अरे वा, नाकी डोळी नीटच आहे, दिसायला पण चांगली आहे, कामालाही छान दिसते, मग हिला आपली सून करून घेऊया. मुलाचं लग्न व्हायचं असलं की आईचं लक्ष बरोबर कुठच्याही कार्यक्रमात आई लावले, तिचं लक्ष बरोबर असतं. कशी दिसते. आता जिला असं वाटतं हिला सून करून घेऊया, ती कोण होती. विश्वंभर भट सावकार यांची पत्नी होती आणि तिचं नाव होतं म्हाळसा काकू. विश्वंभर भटांची पत्नी, सावकाराची पत्नी म्हाळसा काकू, तिच्या लक्षात आलं की सखू आपल्या मुलासाठी, तिच्या मुलाचं नाव होतं दिगंबर, या दिगंबर साठी योग्य आहे. आणि तिने हेरलं, तिला चौकशी केली कुठे राहते, काय राहते वगैरे, आणि तळक म्हाळसा काकू तिच्या आई वडिलांकडे गेल्या आणि आई वडिलांना सांगितलं की अशी अशी तुमची मुलगी बघितली आणि आमच्या दिगंबरसाठी मी तिला सून करून घ्यायला तयार. आई वडिलांना बरं वाटलं, कारण परिस्थिती गरजेची होती, वारकरीच होते फक्त. इतक्या मोठ्या घरामधनं आपल्या मुलीला मागणं आलं, पण तरी आई वडिलांना सांगितलं की नाही, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण आमची काही ऐपत नाहीये, तुमच्याशी सोयरीक साधली जाईल. पण बघा, लग्न करताना हेही बघितलं जातं, दोन घरातलं, त्या काळातली पद्धत हुंडा पद्धत होती तेव्हा आमची काही ऐपत नाहीये, त्यामुळे आम्हाला ते नाही शक्य होणार. पण म्हाळसा काकूंनी सांगितलं, त्याची तुम्ही काळजी करू नका, तुमची काळजी मला कळली आहे, पण आम्हाला काहीही नको, फक्त मुलगी दिली असं म्हणा, आम्ही सगळं करून घेणार. त्यामुळे आई वडिलांना आणखी आनंद झाला की अरे वा, सहजतेने लग्न झालं ना मुलीचं, मग कशाला नाही म्हणते. आणि सखूचं आणि दिगंबरचं लग्न झालं. आटामाटामध्ये लग्न झालं. आता म्हाळसा काकू तिथे होल अँड सोल होत्या सगळ्यामध्ये, लग्नामध्ये. आणि खरंच त्या म्हाळसा काकूंचं जे व्यक्तिमत्व होतं ना, कसं होतं की अनेकांच्या घरी खरं तर परिस्थिती तीच असते. काही जण कबूल करतात, काही जण कबूल करत नाही. हे माझं म्हणणं नाही, कारण मला घरी जायचं. पण आमचे वामन पंडित असं म्हणाले, ज्या घरी बल असे वनितेचे, वनितेचे म्हणजे स्त्रीचे, ज्या घरी बल असे वनितेचे, धिक चिडे मग तिथे पुरुषाचे. ज्या घरी बल असे वनितेचे, धिक चिडे मग तिथे पुरुषाचे. डोंगरी तप करून राहावे,
त्या घराप्रती कधी नजर जावे. हे वामन पंडित म्हणाले. आपण काय समजायचं याच्यात? जर आपल्या घरी आपल्या लग्नाच्या आधी रोज मित्रमंडळी जोरदार बैठका होत असतील आणि लग्नानंतर आपल्या घरी येणाऱ्यांची संख्या जर रोडावली असेल, कामाशिवाय आपल्या घरी जर कोणी येत नाही तर समजून जायचं. आणि म्हणून मी सांगितलं, खरं तर ज्याच्या त्याच्या घरची परिस्थिती तीच असते, फक्त कोणी काही कबूल करत नाही. एका ठिकाणी वाद चालला होता, नाही नाही आमच्या घरी अजिबात तसं नाही, माझ्या घरी माझा शब्द शेवटचा, असं तर पुरुष तावा मित्रांमध्ये आपल्या सांगत होता. दुसऱ्या मित्राच्या लक्षात राहत खोटं बोलतोय, पण त्याने विचारलं, नाही नाही तुझा शब्द शेवटचा म्हणजे कुठचा? तो म्हणाला, बरं बाई तुझं खरं. विनोद सोडा, म्हाळसा काकूच्या घरी ही नांदायला आली. मुळातच काय गरीबाची मुलगी जर श्रीमंताकडे आली ना तर काही प्रश्न पडत नाही. आणि सखूच्या बाबतीत माहेरून तिला परमार्थाचं वैभव मिळालं होतं, अध्यात्माची बैठक मिळाली होती. आणि शास्त्री मात्र फक्त भोगविलास होता. माहेरी भगवंत होता आणि शास्त्री भोग होते. पण तिने त्याच्यात ऍडजस्ट केलं. ती कामसू होती, रोज भरपूर कामं करायची, सांगते ती पण कामामध्ये ती तयारच होती, गरीबाची मुलगी होती, कशी कुठची तक्रारच ती करत नव्हती, लक्षात घ्या. आणि त्यामुळे अतिशय उत्तम संसार, सासू सासऱ्यांचं सेवा करत होती, सगळं नीट घरातली कामं करत होती, काहीही कुठलाही प्रॉब्लेम नव्हता. आणि तिचं स्वतःच कसं होतं, तिला सांगितलं असं, आई वडिलांनी काय सांगितलं होतं, जेव्हा सासरी मुलगी पाठवतात तेव्हा आई वडिलांनी सखूला काय सांगितलं होतं, बाळा तुझं लग्न करून तुला सासरी पाठवतो. सासरी गेल्यानंतर सासू सासरे आणि वडील यांचा योग्य मान ठेवायचा, त्यांचं सगळं ऐकायचं, त्यांच्या पुढे बोलायचं नाही, ते सांगतील तसं वागायचं. आणि आपल्या घरातला जो नामाचा वारसा आहे ना तो अंतरी जपायचा. मुलीला सासरी पाठवताना काय सांगायचं, नाहीतर काय, आमची मुलगी ना हुशार आहे, तिकडे गेल्यानंतर 1 वर्षाच्या आत तिने सगळं ताब्यात घेतलं आणि नवऱ्याला वेगळी गेली, वेगळा राहायला सुरुवात केली दोघांनी. मुलीने सगळं ताब्यात घेतलं आणि ते सुनेच्या बाबतीत झालं तर काय, आल्यापासून वेगळं राहायचं बघतीये, हा तुझा भाव आहे, लक्षात. पण इथे सखूला आई वडिलांनी सांगितलं, सासरच्या सगळ्यांचा मान ठेव आणि नामाचा वारसा तुझ्या जवळ दिलाय तो आयुष्यभर ठेव. काय सांगायचं जाताना मुलीला. आणि सासरी निघून आली सखू आणि आई वडील वारीला गेले. आणि तिचं दुर्दैव असं की त्या वारीमध्ये साथ आली प्लेगची आणि आई वडील दोघेही गेले. आणि त्यामुळे सखूला आता कोणीही उरलं नाही, एकच त्राता होता, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. दुसरं कोणी उरलं नाही. पण सखू सगळं नीट करत होती. म्हाळसा काकू देखील खरंच खुश होत्या आपल्या सुनेवर. त्यांना आनंद होत होता आणि त्या जिथे जातील तिथे आपल्या सुनेचं कौतुक करत होत्या. माझी सून ना अशी छान आहे. सासू सुनेचं कौतुक करणं पॉइंट टू बी नोटेड. पण म्हाळसा काकू जातील तिथे सुनेचं कौतुक करत होत्या, पण कौतुक करण्यासाठीच होती. पण लागलं सवाल. एक दिवस असंच कौतुक त्या करत असताना शेजारच्या एका मावशीला राबवलं नाही. आणि कसं असतं माहिती काय, अगदी खरंच सांगतो तुम्हाला, शेजारणीच्या गळ्यातला सोन्याचा दागिना शेजारणीला खुपतो. कळलं का वाक्य? घातलेलं असतं हिनी आणि खुपतो तिला. तसं त्या मावशीला ते बघवे नाही. इतकी चांगली सून मिळाली नाही आमची मात्र अशी. आणि म्हणून तिने तिला फोडायचं ठरवलं म्हाळसा काकूला. आणि गप्पा मला झाली, काय म्हणतात,
नाही नाही काय, मी असं आराम करते माझा काकू म्हणतात. आमची सुनबाई सगळं करते. हो म्हणाले. कोण म्हणाली, मी बघते तुमच्या सुनबाईकडे मधनं मधनं, तिला काम करता करताना काहीतरी पुटपुटत असते, काहीतरी म्हणत असते सारखं. माझा काकू म्हणाले, हा ती काहीतरी म्हणत असते त्या बाहेरून. की एकदा तिला विचारलं, ती म्हणाली, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. म्हणाले शिव्या नाही देत ती, भगवंताचं नाव घेत असते. पण या मावशीने ठरवलं होतं आज किल्ला जिंकायचा. नाही ती म्हणाली, मी काय म्हणतीये की सारखं तर देवाचं नाव घेत असते ना तुमच्या घरात, ते बरं नाही बरं. म्हणाय का, तुमचं श्रीमंताचं घर, काय कमी आहे तुमच्याकडे, लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे. आणि असं असताना ती सारखं ते विठ्ठल 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 म्हणते ना दळदिऱ्यासारखं. त्याचा बाप भिकारी होता म्हणून तो ते नाव घ्यायचा सारखं. तुम्ही भिकारी आहात का, नाही ना, तुम्ही श्रीमंत आहात ना, मग श्रीमंताच्या घरात ते दळदिऱ्यासारखं विठ्ठल 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 घेते, त्यामुळे तुमच्या घरातली लक्ष्मी रुसेल आणि तुमच्या सगळ्यांवर विठ्ठल विठ्ठल करायची वेळ येईल बघा. मी आपलं सांगते बाबा, वेळीच सांगवा तिला. झालं वातीला गाडी लागली, पण माझ्या काकून तरी सांभाळून घेतलं. नाही नाही तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण मी माझ्या सुनेला सांगेन आणि ती माझं ऐकेल, खात्री दिली. परत मावशी म्हणतात, हा भ्रम आहे तुमचा, या दुनियेतली कोणतीही सून सासूचं ऐकत नाही. माझा काकू म्हणा मुळीच नाही, माझा माझ्यावर विश्वास आहे, ती माझं ऐकेल. पण चालेल बघा. मावशीच्या लक्षात आलं, बरोबर झालंय सगळं. मावशी निघून गेल्या आणि माझ्या काकूनी हिला हात मारली. सगळं सखू इकडे काय म्हणे, काम चाललेत म्हणाले. आणि म्हणे तोंडाने काय पुटपुटतेस. नाही म्हणाली, भगवंताचं विठ्ठलाचं नाव माझ्या आई वडिलांनी मला सांगितलं की याला कधी अंतर देऊ नकोस. आणि मी काम करताना घेते, मी कामामध्ये खंड नाही करत, करता करता घेत असते. पण माझा काकू म्हणाला, तुला त्याची काय गरज आहे. गरज असं नाही, पण ते घेतलं पाहिजे, भगवंताचं नाव आहे, त्याच्यामुळे तुम्ही आम्ही आहोत. ते म्हणाले, तू तत्वज्ञान मला शिकवू नकोस, सासू जागी व्हायला लागली ते तू घेऊ नकोस. म्हणे का घेऊ नकोस, आपल्याला त्याची गरज नाहीये. म्हणे गरज का नाहीये, आपण श्रीमंत आहोत, याचं नाव घेणं हे गरिबाचं लक्षण आहे. तरी सखू तिला सांगायला बघते, श्रीमंत गरीब भगवंताच्या बाबतीत हे काहीच नाहीये. उच्च नीच काही नेणे भगवंत, तेथे भाव भक्ती देखोनिया. तू गप्प बस, तत्वज्ञान मला शिकवू नकोस. आपण श्रीमंत आहोत, या भिकार नावाची आपल्या घरात गरज नाही, नाव घ्यायचं नाही. सखूच्या लक्षात आलं, आता मूळ नीट दिसत नाहीये, आता माघार घेतलेली बरी. सखू म्हणाले, ठीक आहे, नाही घेणार. थोड्या वेळ निघून गेला. सखू दुसरीकडे कामाला गेली. आणि तिचं होतं काय झालं माहिती का, मी मगाशी सांगितलं तसं, जर तुमचं एकदा नामाशी अनुसंधान निर्माण झालं, फार मोठा विषय आहे, लक्षात घ्या. मनमय कदाचित आहे. एखाद नाम कुणाचंही घ्या, पण तुम्ही नाम सतत घ्यायला लागला की तुमचं त्या नामाशी अनुसंधान निर्माण होतं. मग झोपेत सुद्धा ते येतं. झोपेत जागे झाल्यानंतर स्वप्नात पण गाडी चालवता कोणतीही गोष्ट करत असता, तुम्ही जेव्हा एकटे असता तेव्हा ते यायला लागतं. आणि ती स्टेज अतिशय मौल्यवान, एवढं लक्षात ठेवा. फक्त या गादीवरून सांगतो, मंगलमूर्तीच्या समोर सांगतो. आणि सखूला ते झालं होतं, त्यामुळे थोड्या वेळाने तिच्या मुखातून पुन्हा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. माझ्या काकूंचं लक्ष होतं, मगाशी काय कबूल केलं, नाव घेणार नाही ना, आता काय घेतेस, नाही चुकलं चुकलं, आता नाही घेणार, आता नाही घेणार, चुकून आलं, खरंच चुकून आलं, आता गप्प बसेल. आणि सुकून ठरवलं की या एवढ्याचा आज हट्टच करताय, तर आपण ते वैखरी वाडींचे नाम घेतोय ना, ते नको करूया. आणि तिने आज सुरू केलं. ते यांना कळणार नाही ना,
तो दिवस निघून गेला. लक्षात घ्या. दुसरा दिवस सकाळचा उजाडला आणि केरवाले हे करता करता अचानकपणे तिच्या तोंडातून पुन्हा ते नाम सुरू झालं. तिलाही कळलं कधी यायला लागलं. म्हटलं सवय जळून गेली होती. आणि माझ्या काकूंचं तेवढंच बरोबर लक्ष होतं की अरे हिने काल कबूल केलं होतं, आता मी नाम घेणार नाही आणि नाम घेते म्हटल्यानंतर माझ्या काकूंनी मागून दिले खाडकन. काल काय कबूल केलं होतं? नाम घेणार नाही. आणि तो फटका बसल्यानंतर तिच्या वाचेतून खरं होतं ते आलं. माझी मजा झाली अनावर माता, माझी मजा झाली अनावर माता. छंद विठोबाचा लागला, छंद विठोबाचा लागला. माझी मजा झाली अनावर माता, माझी मजा झाली. छंद विठोबाचा लागला रे. छंद विठोबाचा लागला रे. सासूबाई मला क्षमा करावं, पण मी खरंच सांगते मी हे मुद्दाम नाही करत. मी तुम्हाला शब्द दिला नाव घेणार नाही, पण माझी मर्जी झाली अनावर वाचा, छंद विठोबाचा लागला असेल. लहानपणापासून या देहाला सवय लागली आहे, त्यामुळे आलं हो नावातून. काय करू मी तुमची क्षमा मागते. कितीही कामं सांगा, काही सांगा, पण मला याच्यापासून रोखू नका. हा माझा प्राण आहे. नामाशिवाय मी नाही राहू शकत. पण माझा पण अक्कल भेटली सासू होती ना. काय नाही राहू शकत? कशी राहत नाहीस तेच बघते. नाही म्हणजे नाही घेत इथून पुढे नाव. नाव घेताना दिसलीस की तुला जात सुरू झाला, फटके पडले समज. अजिबात नाव घ्यायचं नाही. तुला उपाशी घेईन नाव घेतलं असतं. तुला शक्य तितकी मारीन, तुडवीन. नाव थांबलंच पाहिजे. सासू हट्टाला भेटली आणि सखोली पण लक्षात घेतलं की हीच वेळ आहे. ही योग्य वेळ आहे आपल्यासाठी. इथे जर मागे आले तर नाही जमणार. आयुष्यभर जपलेलं नाव जाईल. आणि सूरदासाने सांगून ठेवलंय. काय सांगितलंय? अवसर पार पार नाही आवे, अवसर पार पार नाही आवे, आवे पार पार नाही आवे, आवे पार 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 नाही. ही वेळ पुन्हा येणार नाही. याच वेळेला मला जागे व्हावं लागेल आणि नामाला घट्ट धरून ठेवावं लागेल.
आणि त्यांनी निश्चय केला, मी पण सत्याग्रह करीन, नाम नाहीच सोडणार. सासू माझा मारो घेऊ माझा प्राण, सासू माझा मारो घेऊ माझा प्राण. आणि घराघरामध्ये मोठं ते सुरू झालं, सासू सुनेचं युद्ध. ही पण म्हणाली नाहीच सोडणार ना, आणि ती म्हणे कसं घेतलीस की तुला जाच म्हणजे जाच. आणि दुसऱ्या दिवशीपासून ज्या सखूचं कौतुक होत होतं ना, त्या सखूचा जाच सुरू झाला. धुणी भांडी हे तर होतच. लक्षात घ्या, माणसा काकूने आजूबाजूच्या सगळ्या घरातली भांडी आणि धुणे आणली. घास दुपारपर्यंत धुणी भांडीच. आणि एवढं करून खाणं पिणं तिचं बंद केलं. शिळं पाकं उरलं तरच द्यायला लागले. आणि हा झाल. आणि समोर आला की मागून फटका बसलाच. नाम घेतेस बंद. आणि इतका जात सुरू झाला की खरंच छान असणारी सखू नदीवर धुवायला गेल्यानंतर तिच्या बरोबरीच्या ज्या गावात आलेल्या होत्या की नाही, त्यांनी आधी सखूला पाहिली होती. आणि महिनाभरामध्ये सखूची अवस्था वाईट झाली. मनावर अत्याचार होतच होते, नाम घेऊ नकोस, पण शरीरावर अत्याचार होत होते. त्यामुळे ज्या बांगड्या होत्या की नाही, त्या कोपरापर्यंत गेल्या. रोजचा अन्याय सहन करून. आणि त्या आजूबाजूच्या मैत्रिणी सुनबाई शेजारच्या विचारायला लागल्या, अगं काय तुझी अवस्था झाली सखू, अगं असं काय करतेस, तुला काहीतरी होतंय बरं, तू माहेरी का जात नाहीस, आणि माहेरी का जात नाहीस असे शब्द कानावर पडल्यानंतर सखूची अवस्था वाईट झाली. हो, कुणाकडे जाऊ, बाहेर जाऊ म्हणजे कोण आहे माझं, कोणी नाही माझं. तुझं कोण ऐसे पुसता सांगे जनास बाहेर, तुझं कोण ऐसे पुसता सांगे जनास बाहेर. माझा तात रमापती पंढरीच आहे माहेर. कोणी मला या जगात फक्त एकच माझा तात आता रमापती आहे. माझे आई वडील, माझं सर्वस्व हा भगवंत विठ्ठल पांडुरंग पंढरपूरला आहे, तोच माझा आहे. माझं बाकी कोणी नाही, मी कुठे जाणार. त्यामुळे आहे तेच सहन करणं, हेच माझ्या आयुष्यात आहे, हेच माझा प्रारब्ध आहे. रुटीन सुरू झालं, जात सुरूच होता. लक्षात घ्या, असे दिवस जात होते. आणि एक दिवस अशी सखू नदीवर आली, धुणी भांडी सगळं करते आहे. आणि हे करता करता तिथून शेजारून पंढरपूरला जाणारी एक दिंडी, काल वाद्य आणि नाम, पांडुरंग घरी जय जय पांडुरंग घरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, आणि ते ऐकल्यानंतर सखूला राहवलं नाही. हो, लहानपणापासून या दिंडीमध्ये देहबंद विसरून मी नाचत होते, भगवंताचं नाम घेत त्याच्या पंढरपूरला जात होते. लग्न झाल्यापासून मला हा आनंद नाही मिळाला. आणि ते बघून आपल्याला जसं लहानपणाची एखादी गोष्ट मोठेपणी आठवते, तसं तिला झालं.
सखूच्या मनात आले, सखूच्या मनात आले, जावे यात्रेसी सज्जना संगे, गंगे सम सत संगती, गंगे सम सत संगती, अवघे अघ नाचे, अघ म्हणजे पाप, अघ म्हणजे पाप. तिच्या मनात आलं की आपल्या पण मनात येतं, पण आपल्या मनात काय येतं, फिरायला जावं कोणाबरोबर, मित्रांबरोबर किंवा मैत्रिणींबरोबर. तिच्या मनात आलं जावे सज्जना संगे, लक्षात घ्या, आणि गंगे सम संत संगती, की सगळं पाप नाहीस होतं, पण फक्त मनात येऊन उपयोग नाही होत. तिच्या लक्षात आलं मला नाही शक्य, मला नाही कोणी पाठवणार, घरनं परवानगी मिळणार नाही, पण आधी नावाला जर बंदी आहे तर यात्रेला काय पाठवतील यांच्या बरोबर. पण तो सगळा जो माहोल होता की नाही, तो माहोल त्यांनी बघितला आणि तिला आस लागली, तिला आस लागली की आयुष्यात एकदा तरी काय केलं पाहिजे, त्या पांडुरंगाचं दर्शन. पांडुरंगा मन मोहना नेत्र भरून पाही नका, पांडुरंगा मन मोहना नेत्र भरून पाही नका, पंढरीची जाई नका, श्याममूर्ती पाही नका, पंढरीची जाई नका, श्याममूर्ती पाही नका, हार करा खाली नका, की दुःख लावी नका, पांडुरंगा मन मोहना नेत्र पाही नका. चंद्रभागे करुणी स्नान, पुंडलिकाचे दर्शन, चंद्रभागे करुणी स्नान, पुंडलिकाचे दर्शन, संत जना करुणी नमन, संत जना करुणी नमन, चरणी माथा ठेवी नका, पांडुरंगा मन मोहना नेत्र भरून पाही नका, पांडुरंगा मन मोहना. आणि इतकी आस लागली तिच्या हृदयामध्ये की एकदा तरी मरायच्या आधी पांडुरंगाचं दर्शन मला होईल का, ते सगळं त्याचं रूप मी पाहिन का, त्याच्या चरणावर माथा ठेवीन का. आणि असा विचार मनात आल्यानंतर शरीरावर त्या मनाचं गारुड निर्माण झालं, लक्षात घ्या. आणि तिला कळलं नाही त्या दिंडीमध्ये ती कधी गेली, आणि दिंडीमध्ये चालूच होतो. आणि याची सवय होती देहाला, त्यामुळे दिंडीमध्ये सामील झाली आणि देहभान विसरून त्यांच्या नामामध्ये गुंतली. फुगड्या घालताय, नामाचा जयघोष करताय, आणि जो अनुभव असा आनंद असतो दिंडीमध्ये तो तिला मिळायला लागला. पण एवढ्यात तिचं दुर्दैव आलं, बारी चालू होते. तिची मावशी होती ना, ती इथे आली आणि तिने बघितलं सगळं दिंडीत सामील झाली आहे. दिंडीत सामील होताना तिच्या धुणी भांडी आणि कळशी तिने बाजूला ठेवली होती. ती धुणी भांडी कळशी मावशी उचलली आणि तडतड तडतड माणसा काकूकडे आली आणि माणसा काकूला सांगते, मला सांगत होतात ना माझी सून माझा ऐकते. म्हणाले होय, काय ऐकते ना, येणार नाही सांगत होती ना. म्हणाले मग बघायला चला, ती आता तुमची सून नाही रे. त्या वारकऱ्यांचा हात धरून ती निघाली पंढरीला. आता विसरत सगळा तुम्ही. हे ऐकल्यानंतर
म्हाळसा काकूंचा क्रोधाग्नी भडकला. त्याच तिरमिरीत बाहेर आल्या, येताना काठी घेऊनच बाहेर आल्या. बाहेर दिगंबर हिशोबाच्या चोपडीमध्ये मान खाली करून हिशोब करत होता. पहिला फटका सापकन त्याच्या पाठीवर पडला. अरे पुरुषासारखा पुरुष म्हणवतोस आणि बायको सांभाळता येत नाही? चल कुठला विचारा. म्हाळसा काकूंचा भडकलेला क्रोधाग्नी त्याला तेल ओतायला मावशीबाई आणि सरपणासारखा जळायला निघू. हे सगळे याला घेऊन मावशी योग्य ठिकाणी आली, जिथे पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. आता या सगळ्याची सगळं कल्पना नव्हती हो, खरंच देहभाव विसरली होती. आणि लक्षात घ्या, ज्या दिवशी नामामध्ये तुम्ही देहभाव विसराल त्या दिवशी पूर्वरंगांनी पहिली ओळ 60व्या हरी नव्या 8व्या हरी हृदय मंदिर. सगळे व्यंग होते. माणसा करून तरतर आल्या आणि फाट धक्का काठीचा सखूच्या पाठीवर बसला. दिगंबर तिचा हात धरून ओढली. म्हाळसा काकूनी असा तो काय दांडपट्टा फिरवतात ना, तशी काठी फिरवायला सुरुवात केली. आजूबाजूचे 4-5 वारकऱ्यांना सपासप फटके बसले. तिच्या अंगावर 4-5 फटके बसले. दिगंबर तिला ओढतोय तरी ती सांगते, अहो असं काय करताय, थांबा थांबा, माझा पदर तरी मला सावरू दे. म्हाळसा काकू कडाळल्या, लाज नाही वाटत यांच्या बरोबर नसताना आता पदराचं निमित्त सांगतेस होय, चल पुढे. फटक्यावर फटके बसतायत आणि अक्षरशः गुरासारखी तुडवत सखूला यांनी आणली आणि घरामध्ये आणून एका खांबाला करकचून बांधली. लक्षात घ्या. आणि सांगितलं, नाम तुझं थांबलं नाही तर लक्षात ठेव, इथे गेलीच तरी चालेल, अन्न पाणी तुला मिळणार नाही इथे पुढे. अंगावर बसलेल्या फटक्यातून खरंच रक्त येत होतं. लक्षात घ्या. आणि सगळी जण तिथून निघून गेली. अंधार पडला, रात्र झाली, पोटात अन्नाचा कण नाही आणि तिथे वळ बसल्यावर त्याच्यातून रक्त येते. हो, कोणी विचारपूस करायला नाही. आणि भगवंताला म्हणते, विठ्ठला, लहानपणापासून तुझं नाम जपलं, मला माहिती आहे सासूचं ऐकणं हा धर्म आहे, पण मला एकच सांग, तुझं नाव घेणं हा अधर्म आहे का रे? आणि जे तुझं नाव घेतात, तुला आठवतात, तुला साठवतात, त्यांच्यासाठी तू धावून जातोस, हे तुझं ब्रीद आहे ना? सगळेच संत खोटं बोलतात काय? मी काय अपराध केला, काय चुकलंय मी? माझी एकच इच्छा आहे, मृत्यू आला तरी चालेल भगवंता, पण एकदा आयुष्यात तुझं दर्शन घ्यायचं आहे, तुझ्या चरणावरती माझा माथा टेकायचा आहे. दुसरं काही मागत नाही तुझ्याकडे मी. या परिस्थितीमध्ये बदल कर असं माझं म्हणणं नाही. मी सगळं सहन करीन, कितीही मार खाईन, पण एकदा तरी तुझ्या चरणावर माथा ठेवायचं आहे, बाकी काही नको. पांडुरंगा मला मोहला नेत्र भरून पाही नका, एवढी एकच आस आहे. लक्षात घ्या, भगवंताला फक्त भाव कळतो. सखूचा जो हा भाव उठून आला होता ना अंतःकरणातून, कारण तो तिच्या अंतःकरणातच होता, साठवला होता, तिने आठवला होता. त्यामुळे पंढरपूरला भगवंताच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. विठ्ठल तो निघाला सखूच्या घरी, मध्यरात्रीस आला. मध्यरात्रीच्या वेळेला भगवंत तिथून निघाला आणि सखूच्या घरी आला. आणि सखूला हाक मारतोय, सखू जी हाक देते कळते, विचार, काळजी करू नकोस, मला कळलं तुझ्याबद्दल सगळं. मी तुझी मावशी आहे, तुला माहिती नाही, तुझी लांबची मावशी आहे मी. तिला जर हायचं वाटलं, कोणीच नव्हतं ना, मी तुझ्यासाठी आले, सगळं करीन, काळजी करू नकोस. आणि भगवंत
सखूच्या बाजूला मावशीच्या रूपामध्ये प्रगट झाले. सखूच्या अंगावरून हात फिरवला. तो मायेचा स्पर्श किती वर्षानंतर तिला मिळाला होता आणि तो भगवंताचा अमृत स्पर्श होता. त्यामुळे सगळं दुःख नाहीसं झालं. मावशी म्हणाली, काय तुझी इच्छा आहे? मावशी, फक्त एकदा त्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय आणि मग मृत्यूला सामोरं जायचंय ग. काही नको दुसरं मला आयुष्यात. मावशी म्हणाली, काळजी करू नकोस, इथली सगळी जबाबदारी मी घेते, तू अजिबात काळजी करू नकोस, मी तुला सोडवते, तू तडक निघ. आणि मावशीने ती बांधलेली होती तिला सोडवली आणि सांगितलं, तू विचार करू नकोस, तू घेतेस ते भगवंताचं नाम घे, तू धावत पंढरपूरला जा. आणि लक्षात घ्या, गुळखी उडवल्यानंतर गुरं जशी धावतात ना, तशी सखू धावली पंढरपूरच्या दिशेने. आणि या विठ्ठलाने मावशीच्या रूपात जो आला होता ना, त्यांनी सखूचं रूप घेतलं आणि स्वतःला बांधून घेतलं. लक्षात घ्या, तिकडे सखू पंढरपूरला जाते आहे. पंढरपूरला सखू गेली, त्या दिंडीमध्ये पोहोचली, जाऊन दर्शनाला तिथे गेले. इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी म्हाळसा काकू उठल्या, बघायला आल्या. पण याच्या आधी म्हाळसाबाईनं न जुमानता जी सखू मुखाने नाम घेत होती ती आता घेत नव्हती. जिरली ना? येशील? नाही ना घेणार आता? ती सखू म्हणते, नाही. तो ज्याचं नाव घेत होती तोच इथे होता, त्याला गरज आहे का त्याचं नाव घ्यायची? म्हाळसा काकून वाटलं आपला विजय झाला, घेशील नाम परत, मग तुला सोडते. आणि म्हाळसा काकूनी सोडली. चल रोजच्या कामाला. सखू गप्पपणे कामाला लागली, कारण भगवंताला त्याचं नाव घ्यायची काय गरज आहे. आणि धुणी भांडी स्वयंपाक. लक्षात घ्या, दुपारी जेवायला बसल्यानंतर रोजच्या दुप्पट अन्न संपलं, कारण भगवंताने बनवलं होतं. प्रत्येक जण असं म्हणतो, जर आमटी जास्त चांगली लागते, आजची आमटी नेहमीच चांगली लागते. पाण्याचा प्रभाव आहे पाटाच्या. आणि तिकडे पंढरपूरला ती भगवंताच्या समोर जाऊन उभी राहिली आणि भगवंताला सांगते, तेव्हा केलीच रे माझी इच्छा होई, आणि दुसरं मला काहीच नकोय. आता हे सगळं तुझ्या इथंच व्हायचंय रे. तुझं नाम घेत होते लहानपणापासून, तुझं दर्शन घेतलं, तुझ्या चरणावरती माथा टेकला. आता रे हरी मी तुझी रे हरी मी, आता रे हरी मी तुझी रे हरी मी, आता रे हरी मी तुझी रे हरी मी.
पवी भागता तो प्राण येना आता रे हरी तुझी रे हरी आता रे हरी तुझी रे हरी आता रे हरी आता रे हरी आता रे हरी तुझी रे हरी. त्या भगवंताच्या चरणावर मस्तक असतानाच निष्प्राण झाली. लक्षात घ्या. बडवे बाजूला ढकलायला गेले, तो देव असा कोलमडून पडला आणि मग ते जागे झाले. अरे ही गेली. आणि मग तिथे अरे कोण 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 त्याच्या पावलावर गेले. लक्षात घ्या. खरं तर ही कथा मला इथे पण थांबवते, कारण आपला पूर्वरंग काय, त्याची सरळ येल झाला सफल व्यापार. भगवंताच्या चरणावर जी गेली ती मोक्षालाच गेली हो. पण घाबरू नका, थोडीशी 15 मिनिटं घेईन आणि बरं करेन. व्यावसायिकता नाही जमणार, पण नाहीतर मला इथे थांबवता येईल, कारण पूर्वरंगाला आणून जोडलंय. लक्षात घ्या. आणि तिथे चर्चा सुरू झाली, कोण आहे कोण आहे कोण आहे. वारीला कराडमधून गेलेले काही लोक होते, ते पण तिथे समोर आले आणि बघितलं आणि ओळखलं. हे म्हाळसाबाईंची सुनबाई, विश्वंभर भट सावकार त्यांची सुनबाई सखू दिसते आहे, म्हणजे आपल्या गावची आहे, ब्राह्मण आहे. मग हिला अशीच टाकून उपयोग नाही, हिचं पुढचं सगळं पुरं करायची जबाबदारी समाज म्हणून आपली आहे. मग त्यांनी ठरवलं, होय आपण केलं पाहिजे. तिकडे गेल्यानंतर आपण त्यांच्याकडे जाऊ, सावकार येते, जो काय खर्च होतो ते त्यांच्याकडून मागून घेऊ. म्हणून तिथे गोविंद भट नावाचे त्यांचे जे होते, त्यांनी आपल्या बोटातलं सोन्याचं जे पवित्र होतं ते मोडलं, त्याचे पैसे केले आणि हिच्या पुढच्या विधीला सुरुवात केली. पण आता रुक्मिणी माता जागी झाली. हिला इथे जर सगळी संपवली तर आमचे हे ही बनून तिकडे गेले, कायमचे लौक्य होईल ना, परत कसे येणार. आणि शक्ती ह्या जगात सगळं कोण करत असेल तर शक्ती करते. तिने त्या सखूचे प्राण आपल्याकडे घेतले आणि पंचमहाभूतांना पुन्हा आज्ञा दिली आणि सखूला वेगळं सखूचं शरीर दिलं, त्याच्यात ते प्राण टाकले. तर सखू म्हणते, आई का परत या जन्माला घालतेस, का परत मला या दुःखात करतेस. मग रुक्मिणी मातेने सखूला समजावलं, अगं तुझ्यासाठी भगवंत धावून गेलाय. नाही म्हणाली. नाही कसं म्हणाल, तुला सोडवायला कोण, मावशी आली होती. अगं येडे, ती मावशी नव्हती ग, ते आमचे हे होते, तुझ्याचं नाम घेतेस ना, ते भगवंत होते. आणि सखूला पुन्हा रडायला आलं. तिथे लक्षात घ्या. अरे 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 अरे. मग स्वतः पांडुरंग सखू म्हणून तुझ्या घरी गेले आणि तुझी सगळी कामं धुण्या वाढण्यासकट ते करतायत. मग तू जर पुन्हा घरी गेली नाहीस तर ते परत येऊ शकणार नाही, आणि ते परत आले नाही, या जगाचा व्यापार पुढे बघायचा. तुझा व्यापार सफल झाला, पण जगाचा व्यापार सफल झाला पाहिजे, तो कोणी बघायचा. तेव्हा ताबडतोब निघ आणि जा. धावत निघाले सखू. लक्षात घ्या, कारण तिच्या लक्षात आलं, म्हणजे माझ्या इच्छेप्रमाणे माझा सफल झालं सगळं. दर्शन घ्यायला आले, दर्शन घेतलं, पण कोणाचं, मूर्तीचं. भगवंत कुठे होता, तिकडे. आणि धावत आले. लक्षात घ्या. पण तोपर्यंत हे जे सगळे गावातले लोक होते की नाही, ते येऊन पोचले होते. आणि आता माळसा कालकुटे विश्वंभरांकडे बातमी जाऊन सांगायची. पण काय, आपल्याकडे कथा आहे, अशी काही बातमी सांगायची असली एकटा कोणी जात नाही. 4-5 जण आपण आधी जमतो, काय बोलायचं, कसं बोलायचं, कोणी बोलायचं, हे सगळं ठरवतो आणि मग ते सांगायला जातो की नाही. तसे ते सगळे गोळा झाले
आणि सगळे हळूच दबकत दबकत गेले आणि सांगायला लागले. तिथे जाऊन बसले. याला पण कळलं एवढे सगळे लोक जमून कार्यक्रम, प्रत्येकाचा चेहरा गंभीर. बसू दिलं, लक्षात घ्या. आणि अखेर सुरुवात केली बोलायला. तुमची सुनबाई सखू भाऊ सखू म्हणाले हो. नाही म्हणाले काय झालं. ती पंढरपूरला गेली आणि तिथेच ती भगवंताच्या पायावरती गेली. पण देह तसाच कसा ठेवायचा म्हणून आम्ही तिचं पुढचं सगळं पुढं केलं. पण दिगंबर विश्वंभर माझ्या समोर बसले होते. त्याला कळेल हो काय म्हणतात. असे बघायला लागले. काय म्हणतात ते वेड्यासारखं. सखू पंढरपूरला गेली, ती तिकडे गेली. हे आतून माझ्या काकू ऐकत होती. कडकडतच बाहेर आली. काय भांग पेल्यासारखं बोलताय. ही म्हाळसा इथे असताना सखू पंढरपूरला जाईल. काय दिशा नाही तिची. आता हे थोडे गांगरले. आता 10 मिनिटापूर्वी ती धुळाहून नदीवर गेले. काय सांगता वेळेला पंढरपूरला गेली. यांच्या पुढे प्रश्न पडला म्हणजे सखू समजून आम्ही दुसऱ्या कुणाला तरी आता बोलताय ना माझ्याकडून समोर काय बोलालो. तोपर्यंत सखू तिकडून नदीवर आली होती आणि आल्याला तिने ओळखलं. सखूसाठी सखू दिसते म्हटल्यानंतर धावत गेले. ऐके पंढरीच्या राया, ऐका पंढरीच्या राया, अपराधी मी पडते पाया, अपराधी मी पडते पाया, ऐका पंढरीच्या राया, अपराधी मी पडते पाया, विशिका कृपा करी हरी, विशिका कृपा करी हरी. भगवंता आपली काया कष्टू नकोस. ती तुला ओळख नाही आणि तिथे भगवंत आपल्या रूपामध्ये आले आणि त्यासाठी ते आता बोलत बसू नकोस. तुझं काम झालं. तुला माझं दर्शन घ्यायचं होतं, आता घेतलंस ना. तुझं काम झालं, तुझं आयुष्य सफल झालं आणि काळजी करू नकोस. माझं नाव तू हृदयात साठवलंयस, आठवलंयस, तेव्हा तुझा उद्धार नक्की आहे. मला माझ्या ठिकाणी जाऊ दे. आणि भगवंत तिथून पंढरपूरला निघून गेले आणि सखू ती धुनी भांडी सगळी होती. हे सगळे याची चर्चा चालले. माझ्या काकू यांना हजेरी घेते तोपर्यंत सखू निघून आले आणि खरंच सखूला आलेलं बघितल्यानंतर यांची अवस्था वाईट झाली. अरे आम्हीचा देह जायला म्हणजे तो भलत्याच कुणाचा तरी होता का काय. सखू आत आली आणि ती पण म्हणते हे सगळे आपल्याकडे का आलेत. पण तरी गोविंद भटजींनी एक शेवटचा प्रयत्न करायचा ठरवला होता. कारण त्यांचं सोन्याचं पवित्र केलं होतं या बाबतीत. म्हणाले माझ्या काकू तुमची परवानगी असली तर सखूला 1-2 प्रश्न विचारले चालतील का. माझा काकू म्हणाले विचारा की त्याच्यात काय झालं. सखू आत आल्यानंतर गोविंद भटजींनी सखूला विचारलं सखू ज्या भगवंताचं नाम हृदयामध्ये साठवलंय त्याला कायम आठवतेस त्या भगवंताला साक्ष ठेवून सांग तू पंढरपूरला गेली होतीस. सखूच्या लक्षात आलं. सखूने सांगितलं होय मी पंढरपूरला गेले होते आणि मी तिथेच मेले. आता म्हाळसा काकू विश्वंभर भट आणि दिगंबरची हार्ट अटॅकची वेळ आली. सखूचे म्हाळसा काकूला उद्देशून सखू सांगते काळजी करू नका मी सांगते तुम्हाला सगळं. तुम्ही मला मारत आणून खांबाला बांधलं पण त्याच रात्री ज्याचं नाम मी हृदयामध्ये साठवलं होतं ना तो भगवंत माझ्यासाठी धावून आला. त्यांनी मला सोडवलं आणि मी पंढरपूरला गेले. मला जायचं होतं त्याप्रमाणे
आणि तो भगवंत स्वतः माझं रूप घेऊन तुमचे ते धुणी भांडी करत आणि तुमचे स्वयंपाक करत राहिला. माझ्यासाठी भगवंतांनी काय केलं लक्षात? आणि मी खरंच केले होते हो, पण रुक्मिणी मातेने मला सांगितलं की तू घरी गेली नाहीस तर भगवंत तिथे अडकतील आणि जगाचा व्यापार राहील. आणि म्हणून मला रुक्मिणी मातेने पुन्हा जन्म दिला, पुन्हा देह दिला आणि मला इकडे पाठवलं आणि मी पुन्हा इथे आले आणि भगवंत त्याच्या जागेवर जाऊन उभे राहिले. सगळ्यांना काय झालं ते कळलं, पण म्हाळसा काकू परत म्हणतात, सखू हे सगळं खरं असेल तर आम्ही फार चुकलोय. सगळे सखूच्या पायाशी वागलेत, माफ करा मला. भगवंत आमच्याकडे येऊन धुणी भांडी करत होता, आमची उष्टी खरकटी काढत होता, आमचा स्वयंपाक करत होता आणि आम्ही इतके दुर्दैवी अभागी की आम्हाला कळलं नाही ग. कारण पूर्वरंगावर आपल्या या त्यातल्या कुणाच्याही हृदयात भगवंत कधी साठवलेला आणि आठवलेला नव्हता. पण आता तुझ्यामुळे आम्हाला उपलब्धी झाली आहे. भगवंताला हृदयामध्ये आठवलं आणि साठवलं तर भगवंत काय करू शकतो ते आम्हाला कळलंय. पण कृपा कर आमच्यावर, त्या भगवंताचं एकदा दर्शन, भगवंताचं दर्शन एकदा होईल यासाठी तू त्याला हाक मार. तू हाक मारलीस तर तो भेट द्यायला नक्की पुन्हा येईल. आणि सगळी सगळ्यांच्या विनंतीला मान दिला. भेट मला विठ्ठला, विठ्ठला भेट मला विठ्ठला, विठ्ठला भेट मला विठ्ठला, भेट मला अपराध सकाळी, क्षमा करी अपराध सकाळी, किती विनवू मी तुला, किती विनवू मी तुला, भेट मला विठ्ठला, भेट मला विठ्ठला, जनांची माय कृपाळू, जनांची माय कृपाळू, आपल्या मूळ रूपामध्ये समचरण सुंदर या रूपामध्ये आता आपल्याला वाढवायचं नाही काहीच. त्या सगळ्यांना तिथे प्रकट होऊन एकदा दर्शन दिलंय. सगळ्यांनी त्याला नमस्कार केला आणि भगवंत तिथून पुन्हा गुप्त झाला. लक्षात घ्या. पण हे कशामुळे झालं तर फक्त सखूमुळे. आणि सखूला हे का शक्य झालं तर पूर्वरंगातली पहिली ओळ, साठविला हरीची ही हृदय मंदिर, त्याची सदवी येल झाला सफल व्यापार.
नंतर सखूच्या आयुष्यामध्ये पुन्हा तिला मुक्तीच मिळाली, लक्षात घ्या. पण जी भगवंताची झाली होती तिला मुक्तीशिवाय दुसरं काय मिळणार. तुकाराम महाराजांनी आपल्याला हेच सांगितलं, अन्य सगळ्या व्यवहारामध्ये, व्यापामध्ये, उद्योग धंद्यामध्ये अडकण्यापेक्षा आणि तो व्यापार सफल करण्यापेक्षा जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटायचा व्यापार आहे ना, तो सफल करा तर मुक्ती मिळेल. त्याची सरली येरझार, त्याची सरली येरझार, झाला सफल व्यापार. साठविला हरी जी हृदय मंदिरी, साठविला हरी